हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी सांबारची रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग आता प्रथम पहिला तूर डाळ घेतलेला आहे मी ना, आणि त्याला भिजवायला ठेवणार आहे स्वच्छ धुवून। आणि त्याच्यासाठी आता काय काय साहित्य लागते बघूया। टोमॅटो चिरून घेतलेले 2, कढीपत्ता, लसणाची पेस्ट, कांदा, तूर डाळ भिजायला ठेवलेला आहे, शेवगे शेंग, भोपळा आणि बटाट्याची म्हणजे बटाटो हे सगळं सोलून ठेवलेलं आहे। कुकर मध्ये 1 ते 2 चमचे तेल घालत आहे मी। जिरा 1 चमचा, मोहरी 1 चमचा, कढीपत्ता, कांदा, आता ह्यांना एक जीव करून घ्या। लसणाचं पेस्ट घाला। सांबारची रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे। टोमॅटो 2 घेतलेला आहे, बारीक चिरलेला आहे। आता टोमॅटो भाजा चांगलं। मग आता बटाटो बारीक चिरलेला आहे, भोपळा, शेवगे शेंग सोललेला आहे चांगलं स्वच्छ धुवून। मिक्स भाज्या मी कुकरमध्ये फ्राय करून घेत आहे। सांबारसाठी मिक्स भाज्या लागतात। भाज्या म्हणजे बटाटो, भोपळा, शेवगे शेंग, वांग हे अशा प्रकारे सांबारमध्ये लागत आहे। चला तर फ्राय केलेलं आहे त्याचं। आता हळद घालत आहे, तूर डाळ भिजलेला आहे, तूर डाळ घालत आहे। 1 वाटी तूर डाळ घेतलेलं होतं। आता खालीवर चांगलं फ्राय करून घ्या। चवीनुसार मीठ 1 चमचा, तुम्हाला जितकं आवश्यकता लागते तितकं। सांबार मसाला 1 चमचा, धनिया 1 चमचा पावडर, धनिया पावडर 1 चमचा घालायचं। लाल मिरचीचा पावडर 2-1.5 चमचे, खालीवर चांगलं परतून घ्या। सांबार रेसिपी खूप साध्या सोप्या पद्धतीने आहे। चिंचाचं पाणी भिजवून ठेवलं होतं ते आता फ्राय करून त्याच्यात घालत आहे, चांगलं टेस्ट येण्यासाठी चांगलं खालीवर चांगलं परतून घ्या। पाणी वरनं घाला, जितकं आवश्यकता लागते 1-1.5 तांब्या पाणी घालू शकताय। एकजीव करून घ्या। वरनं कोथिंबीर घालून घ्या। खालीवर करून घ्या। सांबारची रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आहे। इडलीसोबत, आंबोळीसोबत, भातासोबत, चपातीसोबत तुम्ही ह्या बनवून खाऊ शकताय। सांबारची रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आहे। चला तर मग आता 3-4 शिट्ट्यामध्ये आपला सांबार तयार होणार। चला तर बघ मग माझा आता सांबार तयार झालेला आहे 3-4 शिट्ट्याने। चला तर मग हे बघा तयार झालेलं आहे माझं। आणि बघा शेवग्याची शेंग, बटाटो भाज्या तेन सगळं कशा झालेला आहे आणि स्वाद सुटलेला आहे। खूप छान वाटत आहे, झालेला आहे छान।
हे बघा शेवग्या शेंग पार गिर झालेलं नाही आहे, मीडियम झालेल्या 3-4 शिट्ट्या तुमचा सांबार रेडी होतो. 7-8 शिट्ट्या केल्यानंतर पूर्ण गिर होऊ शकतो शेवग्या शेंगच्या. एवढं गिर करायचं नाही, मीडियमच ठेवायचं. चला तर मग आता मी जेवणासाठी आता भाकरीसोबत हे सांबार मी खाणार आहे. इडलीसोबत पण तुम्ही खाऊ शकताय. खरं तर मी ते इडलीमध्ये, कारण मी आता तुम्हाला मला सांबार खूप आवडते म्हणून मी भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत मी हे सांबार खात असते. कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की कळवा की सांबारची रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने. बाय.